डॉक्टर चंद्रशेखर कुंभारे सर, तसेच महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉक्टर रवी धरपवार सर, त्यासोबतच माझ्या महाविद्यालयातील माझे सहकारी मित्र आणि आज या आभासी पद्धतीने राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले माझे ज्येष्ठ बंधुतुल्य सन्मित्र तथा मार्गदर्शक डॉक्टर सर, सोबतच माझे वर्गमित्र तथा माझे स्नेही डॉक्टर संजय शिंगंजुळे सर, आज मराठी साहित्यातील मानबिंदू वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जात असतो आणि तो अत्यंत हर्षोल्लासात आणि आनंदात साजरा केला जात आहे। त्यानिमित्ताने आज चिंतामणी महाविद्यालय घुगुस येथील मराठी विभाग आणि गुणवत्ता हमी कक्ष यांच्या माध्यमातून हा जो राज्यस्तरीय आभासी चर्चासत्राचे आयोजन केलेला आहे, या चर्चासत्राचा विषय वि.वा. शिरवाडकरांच्या साहित्यातील मानवतावाद असा आहे। या विषयावर जे लाभलेले प्रमुख वक्ते आहेत, डॉक्टर सुदर्शन दिवसे सर, कार्यकारी अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, तथा डॉक्टर सुदर्शन दिवसे सर हे प्रभाकरराव मामूलकर महाविद्यालय कोरपणा, जिल्हा चंद्रपूर येथे मराठीचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। त्यांना अध्यापनाचा प्रदीर्घ असा 22 वर्षाचा अनुभव आहे। तसेच प्रशासनाचा सुद्धा त्यांना अनुभव आहे। काही काळ डॉक्टर दिवसे सर प्रभाकरराव मामूलकर महाविद्यालय कोरपणा येथे कार्यकारी प्राचार्य म्हणून अत्यंत जबाबदारीने तिथलं कार्य पार पाडलं आणि त्या महाविद्यालयाला एक उत्तम असं त्या परिसरात नावलौकिक मिळवून देण्यामध्ये सरांनी फार मोठी कामगिरी बजावलेली आहे। तर अल्पसा परिचय मला डॉक्टर सुदर्शन दिवसे सरांचा करून द्यावासा वाटेल। सर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सध्या कार्यकारी अध्यक्ष आहेत। त्यासोबतच डॉक्टर सुदर्शन दिवसे सर राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये शोध निबंध सादर केलेले आहेत। त्यांनी असे 10 शोध निबंध सादर केले। राज्यस्तरीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग दर्शवलेला आहे आणि आपले शोध निबंध विविध ठिकाणी सादर केलेले आहेत। ते 8 सरांनी अशा अर्धा डझनच्या वर कार्यशाळांमध्ये अत्यंत सकसपणे मार्गदर्शन केलेलं आहे। सोबतच सर एक उत्तम वक्ते म्हणून ख्यातकीर्त आहेत आमच्या परिसरामध्ये। तर सरांनी 25च्या वर विविध ठिकाणी विविध विषयांवर व्याख्याने केलेली आहेत, व्याख्याने दिलेली आहेत, सामाजिक उद्बोधन केलेले आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून। सरांनी आतापर्यंत 51 शोध निबंध विविध जर्नल्स मध्ये, मासिकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये आणि लेखन केलेलं आहे। सरांच्या नावावर काही ग्रंथसंपदा आहे। तर ती संपदा सरांनी संपादित केलेला ग्रंथ आहे विज्ञानवादी मराठी साहित्य शोध आणि बोध, राम शेवाळकर साहित्य व संस्कृतीचा भाष्यकार, त्यासोबतच राम शेवाळकर आस्वादक समीक्षक, भाषाशास्त्र व व्याकरण हा ग्रंथ सरांचा प्रकाशनाच्या वाटेवर आहे। मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे पूर्व विदर्भामध्ये विज्ञानवादी साहित्याचे जाणकार आणि अभ्यासक म्हणून सरांचा नावलौकिक आहे। त्यासोबतच सध्या आमच्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या मराठीच्या अभ्यासू व्यक्तिमत्वांपैकी सरांचं अत्यंत सर्वजण आदराने नाव घेत असतात। एवढी ख्याती सरांनी आपल्या कार्यातून प्राप्त केलेली आहे। सरांनी आपल्या मार्गदर्शनातून सर गोंडवाना विद्यापीठाचे आचार्य पदवीचे मार्गदर्शक आहेत। सरांच्या मार्गदर्शनामध्ये 3 विद्यार्थी आतापर्यंत आचार्य पदवी प्राप्त केलेले आहेत आणि अन्य 3 विद्यार्थी
आचार्य पदवीसाठी ते संशोधन करत आहेत. सर रिसर्च ऍडवायझरी कमिटीचे सुद्धा मेंबर आहेत. सरांनी आतापर्यंत पुणे विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, गोवा विद्यापीठ आणि अशा अन्य विद्यापीठांमध्ये PhDच्या शोधप्रबंधाचे ते मूल्यांकक परीक्षक म्हणून त्यांनी मूल्यांकन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सरांचा हा छोटेखानी बायोडाटा आहे. सरांनी चांगलं कार्य सतत सुरू ठेवलेलं आहे आणि सतत सरांचं माझ्यासारख्या नवीन मंडळींना मार्गदर्शन लाभत असतं. असे आपल्याला पहिले वक्ते लाभलेले आहेत. यासोबतच मी दुसरे वक्ते यांचाही अल्पसा परिचय करून देतो. दुसरे वक्ते डॉक्टर संजय सिंगनजुडे सर हे माझे वर्गमित्र आहेत. सोबतच आमच्या मित्रमंडळींमध्ये अत्यंत मितभाषी आणि शांत स्वभावाचे मित्र म्हणून ते आम्हा सर्वांमध्ये प्रसिद्ध आहेत. डॉक्टर संजय सिंगनजुळे सर हे सहाय्यक प्राध्यापक आहेत विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स न्यू नंदनवन नागपूर येथे. डॉक्टर संजय सरांचे संशोधन कार्य MPhil साठी त्यांनी केलेलं आहे. एक लघुशोध प्रबंध सादर केलेला आहे. भालचंद्र नेमाडे आणि वसंत आबाजी डहाके यांच्या कवितांचा तुलनात्मक अभ्यास, देखणी आणि शून्यक्षेप यांच्या संदर्भात. सोबतच सरांनी आचार्य पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे. तर आचार्य पदवीसाठी सरांनी जो विषय संशोधनासाठी घेतलेला होता तो विषय भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरी विचार आणि त्यांची कादंबरी. सरांचे मार्गदर्शक होते डॉक्टर नंदकुमार मोरे. डॉक्टर संजय सिंगनजुडे सरांनी 1 डझनच्या वर आतापर्यंत विविध जर्नल्स मध्ये आपले शोध निबंध लिहिलेले आहेत आणि त्यांच्या नावाने ते प्रकाशित झालेले आहेत. असे हे दोनही अत्यंत अभ्यासू असे व्यक्तिमत्व आज राज्यस्तरीय चर्चा सत्रामध्ये आपणा सर्वांना लाभलेले आहेत. तर त्यांचा मी जास्त वेळ न घेता या चर्चा सत्राचे प्रास्ताविक इथे संपवतो आणि मी माझ्या बोलण्याला थांबवितो. बोल बेटा मानसी. धन्यवाद. त्यानंतर आजच्या सत्राचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर सुदर्शन दिवसे सर, कार्यकारी अध्यक्ष मराठी भाषा अभ्यास मंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे विवा शिरवाडकर यांच्या कवितेतील मानवतावादी दृष्टिकोन या विषयावर आपले विचार. सिंगनजुडे सरांचं घ्या पहिले. पहिले सिंगनजुडे सरांचं घ्या. सर 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 नाही संजू चालेल. हा बोला सर. हा सुरू करू शकतो ना? ठीक आहे, चालेल चालेल. ओके काही हरकत नाही. मानसी. हा सर सिंगनजुडे सरांचं आधी नाव. त्यानंतर आजच्या सत्राचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर संजय सिंगनजुळे सर, मराठी विभाग विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स न्यू नंदनवन नागपूर हे विवा शिरवाडकरांच्या नाटकातील मानवतावादी दृष्टिकोन या विषयावर आपले विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मानसी. चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित चिंतामणी महाविद्यालय घुगुस तालुका आणि जिल्हा चंद्रपूर येथील मराठी विभाग आणि IQAC द्वारा मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय आभासी चर्चासत्राचे इथे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात सहभागी सर्व वक्त्यांना, महानुभावांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देतोय. महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर कुंभारे तसेच चर्चासत्राचे समन्वयक डॉक्टर माधव कांडणगिरे आणि डॉक्टर रवी धारपवार सर यांचे मी आभार मानतो.
की त्यांनी या प्रसंगी मला आज इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. तसेच आजच्या कार्यक्रमाचे वक्ते दिवसे सर, उपस्थित कर्णासे सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि आजचा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र हे साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने विविध महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आहे. मागील 2-3 दिवसापासून हे कार्यक्रम सातत्याने सुरू आहे आणि आज महत्त्वाचा दिवस म्हणजे 27 फेब्रुवारी. आजही या दिवशी हा रविवार असताना सुद्धा, सुट्टीचा दिवस असताना सुद्धा सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो आहे. त्या अनुषंगाने मला आज या चर्चासत्राच्या रूपाने वि.वा. शिरवाडकर यांच्या नाटकातील मानवतावादी दृष्टिकोन हा विषय देण्यात आलेला आहे. हा विषय तसा अत्यंत व्यापक आहे आणि कारण कुसुमाग्रजांचं व्यक्तिमत्व, त्यांचं वाङ्मय असं विपुल आहे आणि त्या अनुषंगाने एकंदरीत त्यांच्या वाङ्मयातून मानवतावाद कसा दिसतो आहे, त्यातल्या त्यात नाटकातील मानवतावादी दृष्टिकोन कोणता आहे ते आपण मी छोट्याखानी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. तत्पूर्वी मानवतावाद म्हणजे काय याची थोडक्यात आपण विचार बघूया की मानवतावाद या शब्दाचा अर्थ विश्वकोशात याप्रमाणे दिला आहे. मानवी जीवनमूल्ये ही अंतिम मूल्ये होत, हे मानवतावादाचे प्रथम सूत्र आहे. मानव हा शिक्षणाने स्वतः बदलणारा आणि विकसित होणारा प्राणी आहे. स्वतःचे हित साधणे या बाबतीत त्याला स्वातंत्र्य आहे. मानवाच्या हातातच हे त्याचे भवितव्य आहे. या जगातील त्याचे जीवन म्हणजे इतिहास. ऐतिहासिक परिस्थिती निर्माण करण्याचे अथवा बदलण्याचे हे त्याला स्वातंत्र्य म्हणजे शक्ती आहे. सत्यासत्य, हिताहित, नीती अनिती, पावित्र अपवित्र आणि व्यापक अर्थाने योग्य आणि अयोग्य काय याचा निर्णय हे तो घेत असतो. तो मानवच. मानव सर्व अस्तित्वाचा मानदंड आहे. अशा प्रकारच्या विचारांनी प्रेरित झालेले आंदोलने मानवतावादी होय आणि अशा विचारांचे मूलगामी समर्थन करणारे तत्वज्ञान म्हणजे मानवतावाद. ही मराठी विश्वकोशातील मानवतावादाची व्याख्या आहे आणि याला अनुसरूनच जर आपण कुसुमाग्रजांचे उर्फ तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांचे एकंदर जर साहित्य पाहिले तर त्यात अशा प्रकारचा दृष्टिकोन दिसून येतो का? हे मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्या साहित्यात आहे का? त्यांनी जे काही लेखन केलेले नाटक आहे हे त्यातून तसा काही विचार दिसतोय का, ते आपण आज थोडक्यात शोधण्याचा माझ्याकडून मी प्रयत्न करतो आहे. जर काही उणीव राहिली तर इतर वक्त्यांना आणि श्रोत्यांना विनंती करतो की त्यांनी ती उणीव भरून काढावी. कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव हे त्यांचे वडील रंगनाथ नागेश शिरवाडकर, म्हणजे त्यांचे वडिलांचं नाव रंगनाथ नागेश शिरवाडकर आहे आणि त्यांना त्यांच्या काकांनी, चुलत काकांनी त्यांना दत्तक घेतलेले आहे आणि तेव्हा त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांना नाव मिळाले. बालपण पिंपळगाव व तेथून जवळच वणी येथे गेला. पिंपळगावला मराठी 4 इयत्ता त्यांनी शिकले. इंग्रजी शिक्षणासाठी 1924 साली नाशिकला ते आले. शाळेत असतानाच कविता लिहिण्याची सुरुवात झाली आहे. 1929 साली देवदत्त
नावा टिळक यांचे बालबोध मेवा मासिकात कविता त्यांनी प्रकाशित केली. ही त्यांची पहिली कविता आणि त्यांचा जो मूळ पिंड आहे हा कवितेचाच आहे. 1929 साली त्यांनी मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. 1920 साली हंसराज प्रागजी महाविद्यालयात प्रवेश त्यांनी घेतला. रत्नाकर मासिकात कविता त्यांच्या प्रसिद्ध झाल्या. 1932 साली काळाराम मंदिर प्रवेशात हे सत्याग्रहात सहभागी ते झाले. म्हणजे काळाराम मंदिर प्रवेश जो होता हे त्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला. 1933 साली ध्रुव मंडळाची स्थापना त्यांनी केली. या मंडळाद्वारे जीवन लहरी काव्यसंग्रह प्रसिद्ध. BA झाल्यावर कुसुमाग्रजांनी चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. सती सुलोचना या गोदावरी सिनेटोनच्या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली व लक्ष्मणाची भूमिकाही त्यांनी निभावली. परंतु तो व्यवसाय निष्फळ ठरल्यामुळे वृत्तपत्र व्यवसायात त्यांनी प्रवेश घेतला. स्वराज्य, सारथी, प्रभात, धनुधावी, नवयुग अशा तत्कालीन वृत्तपत्रात 1938 ते 1946 या काळात त्यांनी काम केले. 1946 ते 1948 नाशिक येथे साप्ताहिक स्वदेशाचे काम हे केल्यानंतर हे त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाला पूर्णविराम त्यांनी दिला. वृत्तपत्र व्यवसायात असताना कुसुमाग्रजांचे लेखन सातत्याने सुरू होते. प्रतिभा, समीक्षा, साहित्य, ज्योत्स्ना हे इत्यादी त्या काळातील दर्जेदार नियतकालिकातून हे त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. 1942 साली विशाखा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. 1946 साली वैष्णव कादंबरी व दूरचे दिवे हे नाटक हे प्रसिद्ध झाले. दूरचे दिवे हे त्यांचे पहिले हे नाटक होय. त्यानंतर समिधा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, छंदोमयी, मारवा हे कविता संग्रह, रसयात्रा आणि प्रवासी पक्षी हे त्यांचे निवडक कविता संग्रह. दुसरा पेशवा, वैजयंती, राजमुकुट, कोणतेय, आमचं नाव बाबूराव, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, बेकेट, नटसम्राट, विदूषक, एक होती वागीन, आनंद, मुख्यमंत्री, चंद्र जेथे उगवत नाही, महंत, कैकई, किमयागार. हा किमयागार हे जे काही नाटक आहे ते नाटक सदाशिव अमरापूरकर हे त्याचे सहलेखक आहे. तसेच दिवाणी दावा, देवाचे घर, नाटक बसते आहे या एकांकिका कुसुमाग्रजांनी उर्फ शिरवाडकरांनी लिहिलेल्या आहेत. अशी त्यांची एकंदर साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. नटसम्राट ही त्यांची अप्रतिम कलाकृती आहे. नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे आणि 1988 साली ज्ञानपीठ पारितोषिक देऊन त्यांचा वाङ्मयीन कर्तृत्वाचा गौरव करण्यात आलेला आहे. कल्पना वैभव, उत्कटता, चिंतनशीलता, समाजाभिमुखता आणि राष्ट्रीयता हे आणि मानवी मूल्यांची जोपासना, दुर्दम्य आशावाद, कालातीतता आणि राष्ट्रीयता, प्रामाणिकता, सामाजिक आस्था, क्रांतिकारी कृती आणि शब्द कलेवर प्रभुत्व ही त्यांच्या वाङ्मयीन लेखनाची वैशिष्ट्ये होत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने हे त्यांना हे समाजाच्या सर्वच स्तरातील वास्तवाला भेटण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक हे व्यक्तिमत्वामधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातला शोधक आणि चिकित्सक स्वभावाने हे त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी हे प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. सामाजिक अन्याय व विषमता या विषयावर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लेखनातून कठोर टीका केली आहे. साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचा ते पुरस्कार करतात. कुसुमाग्रजाच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर कुसुमाग्रजांचा साहित्य विचार पूर्णतः लौकिकवादी आहे. एका समाज मनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्वे मानतात.
त्यांचा हा विचार लेखक सापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखन प्रक्रियेला प्रेरणा आणि गती देते. हे तत्व लेखक सापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो. म्हणजे हे तत्व कलाकृती सापेक्ष आहे. वर्चस्व हे रसिक सापेक्ष आहे. तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामीलकेवर अवलंबून असते. म्हणजे त्यांनी बांधिलकीपेक्षा सामीलकी या तत्वावर अधिक भर दिलेला आहे. कुसुमाग्रजांच्या साहित्य विचार समाज सापेक्ष असून सामाजिकतेलाच परतत्व मानतात. कलाकृतीत नाविन्य हे अनुभवामुळेच येते. कुसुमाग्रज क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते असे ते मानतात. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानतात. साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ किंबहुना सर्वात अधिक समर्थ ही अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे हे त्याला प्रगत करण्याचे कार्य हे साहित्य करीत असते. माणसे मरते असतात पण त्यांनी उच्चारलेला वाङ्मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसाऱ्यामध्ये हीच एक शक्ती आहे की ही जिला हे चिरजीवनाचे हे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. हे देशादेशातील अंतर या शब्दाने कमी होत असते आणि युगायुगाची साखळी या शब्दाने जोडली जाते. या प्रभावी शब्दाचे हे अवतार कार्य कोणते? माणसाच्या मनावर हे संस्कार करणारे हे शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्द मिश्रित असल्यामुळे हे तेही वाचकांच्या किंवा हे श्रोत्यांच्या मनावर हे कोणते ना कोणते संस्कार हे करते आणि केल्याशिवाय ते राहत नाही. कुसुमाग्रज हे नाटककार होते. त्यामुळे त्यांच्या नाट्य विचारातही लेखक सापेक्षता दिसते आहे. नाटकाच्या पात्रामध्ये लेखकाचे मीपण त्याचा मीपणाचे एक सूत्र व्यक्त होत असते. नाटकात अनेक पात्रे असतात. इतर वाङ्मय प्रकारापेक्षा लेखकाचे मीपण नाटकात अधिक असते. लेखकाला नाटक व्यक्तीत माणसाच्या स्वभाव धर्मात त्यांच्या संघर्षात सापडते. खुद्द कुसुमाग्रजांची ही स्वतःची अशी भूमिका आहे. हे त्याला सापेक्ष भूमिकेतून कुसुमाग्रज नाटकांची रचना करताना आपल्याला दिसतात. शेवटी मानवाचेच कल्याण व्हावे, माणसात अद्वैत निर्माण व्हावे अशी भूमिका वाङ्मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा हे पहिला निकष आहे. नाटक म्हणजे प्रेक्षकांचे लक्ष बांधून ठेवणारे, त्यांचे रंजन करणारे, स्टेजवर उभारलेले केवळ एक यांत्रिक व तांत्रिक बांधकाम नव्हे. नाटक हे रम्य काव्य आहे. म्हणून इतर साहित्य हे प्रकाराप्रमाणेच चांगले नाटक हे वाङ्मयीन हे गुणांचा आविष्कार करणारे हवे. हे त्याला चांगली वाचनीयता हवी. हे नाटकाची वाचनीयता म्हणजे वाचकांच्या मानसिक रंगभूमीवर होणारा प्रयोग होय. नाटकातील ही गुणवत्ता हरवली तर सारेच हरवले. म्हणून ही दक्षता हे घेत कुसुमाग्रजांनी आपले नाटक लेखन केलेले आहे. कुसुमाग्रज साहित्य आणि समाजाचे नाते मानतात. हे त्यांचा साहित्य विचार लौकिकतावादी आहे, जीवनवादी आहे. मानवी संसाराच्या समग्र चित्रात साहित्याचे स्थान असते, तर मानवी जीवनाच्या आराखड्यात साहित्य शास्त्राचे स्थान असते असे सांगून कुसुमाग्रजांनी हे साहित्य आणि जीवनाचा संबंध जोडला आहे. लेखकाचे व्यक्तित्व स्वयंभू आणि हे स्वतंत्र असत नाही. परिसरातील परिस्थितीचा नानाविध संस्कार हे त्याच्यावर होत असतात व त्या एक प्रतिक्रियांतून हे त्याला विशिष्ट आकार, विशिष्ट रंग प्राप्त होते. कुसुमाग्रज हे साहित्याच्या सामाजिकतेचा पुरस्कार आणि हे जातीयतेचा हे निषेध करतात. मराठी वाङ्मयाची ही उंची ही आपण सर्वांना अभिमान वाटावी अशीच आहे. परंतु आपले साहित्य हे आणि हे साहित्यामागे असलेले
ही आपली जीवनदृष्टी प्रगतशील असल्यामुळे हे ज्या तळावर आपण हे आलो आहोत त्यापुढील तळ कोणते हे पाहणे आवश्यक ठरते. त्यामुळे आपले साहित्य हे संपूर्ण आणि समृद्ध होण्यासाठी जातीयतेचे बंधने नष्ट होणे आवश्यक आहे हे असं ते मानतात. आता हा झाला त्यांचा साहित्याविषयीचा विचार. आता त्यांची जी काही नाटके आहे त्या नाटकातून थोडक्यात कोणते सूत्र आहेत हे ते त्याच्याकडे आपण बघूया. पूर्ण नाटक तर त्यांनी बरेचसे नाटक लिहिलेले आहेत, परंतु पूर्ण नाटकांकडे आपल्याला लक्ष वेधता येणार नाही वेळेअभावी. तर काही नाटकातून जे काही प्रमुख सूत्र आहेत, काही त्यांचे नाटक हे रूपांतरित आहेत आणि काही स्वतंत्रही नाटक आहेत. त्यापैकी बघा कोणते हे नाटक कर्णाचे जीवन हे हा भारतातील एक अत्यंत नाट्यानुकूल असा विषय आहे आणि मराठीमध्ये आतापर्यंत 3-4 लहान मोठी नाटके कर्णाच्या चरित्रावर लिहिली गेलेली आहे. आज हे त्यात आणखी एक नाटकाची म्हणजे यांच्याकडून भर पडलेली. नाटकाच्या दृष्टीने कोणत्याही नाट्यपूर्ण विषय कधी जुना होऊ शकत नाही. त्यातील हे नाट्यातच त्यांचे चिरस्थायी हे नाविन्य भरलेले असते. हे नाटक म्हणजे समग्र पर्व नव्हे, कर्ण आणि कुंती यांच्यातील संबंधाची सूत्र घेऊन हे त्यावर ह्या नाटकाची उभारणी कुसुमाग्रजांनी केलेली आहे. दूरचे दिवे हे जे काही नाटक आहे ते दूरचे दिवे हे रूपांतरित नाटक आहे. मूळ इंग्रजी नाटक ॲन आयडियल हजबंड, त्याचे लेखक ऑस्कर वाइल्ड हे आहेत. त्याचं रूपांतर मराठीत कुसुमाग्रजांनी केलेलं आहे. वीज म्हणाले धरतीला हे आणखी एक अप्रतिम असे नाटक आहे. तर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाने आणि जिद्दीने शिरवाडकरांसारखा हे प्रतिभावंत लेखक प्रभावित झाले. पहिल्या स्वातंत्र्य युद्धातील म्हणजे 1857 हे सहभाग आणि स्त्री शक्तीचे दर्शन हे दोन्ही पैलू लुभावणारे आहेत. हिंदुस्थानातील पहिला सशस्त्र हे उठाव 1857 मध्ये झाला. तेव्हा शस्त्रबळ हे कमी असूनही अनेक वीरांनी झुंज दिली. त्यात लक्ष्मीबाई तर होत्याच, शिवाय हे त्यांना साथ देणाऱ्या जुलेखा सारख्या हे सहेली होत्या. हे जुलेखा हे तर रणांगणावरही हे आपले कलाप्रेम सोडले नव्हते. हे निरनिराळे धर्म, अलग अलग सामाजिक स्तर यामधील स्त्रियाही एकत्र येऊन लढा हे कशा चालू ठेवत हे याचे हृदयगम्य चित्र या नाटकात आपल्याला आढळते. हे त्यामुळे हे लक्ष्मीबाई इतकीच जुलेखा ही व्यक्तिरेखाही इथे प्रभावित करणारी आहे. निव्वळ स्वातंत्र्य संग्रामातील एक पान म्हणून हे या नाटकाकडे न पाहता देशप्रेमाने हे प्रभावित झालेल्या या स्त्रियांच्या व्यक्तिगत जीवनाकडेही नाटककाराने हे पाहिल्याने या नाटकाला हे वेगळेपण एक असा वेगळा परिमाण प्राप्त झालेला आहे. स्वतः लेखक या नाटकाला हे आपले आवडते हे नाटक म्हणून उल्लेख करत असत. त्यानंतर आमचं नाव बाबूराव या नाटकाची एक संहिता अशी आहे की शहाणपणाच्या नादी शहाण्यांनी तर कधी लागू नये. पुष्कळदा शहाणपणा हा मीठ मसाला न घातलेल्या भाजीसारखा असतो. पौष्टिक पण बेचव. मूर्खपणाच्या मसाल्यानं माणसाचं जीवन जर हे अधिक स्वादिष्ट हे आणि रुचकर होत असेल तर हे त्याचाही आश्रय हे मधून घ्यायला हवा अशी संहिता या नाटकाद्वारे वि.वा. शिरवाडकर मांडतात. ययाती आणि देवयानी या नाटकात ययातीची कथा पिढ्यानुपिढ्या प्रतिभावंतांना साथ देत आली आहे. या आख्यानातून जीवनाच्या निरनिराळ्या पैलूंविषयी हे लिहिले गेले आहे. हे कचाचे देवयानी विषयीचे निरपेक्ष हे प्रेम हा शिरवाडकरांच्या नाटकाचा मुख्य गाभा आहे. एक होती वाघीण असंच एक सुंदर नाटक आहे. हे नाटक याचं अगोदरचं नाव एक होती राणी या नावाने ते नाटक त्यांनी लिहिले होते, पण रंगभूमीवर ते आले येथे एक होती वाघीण या नावाने. मूळ लेखनानंतर हे बऱ्याच काळानंतर हे प्रेक्षक
हे वाचकांसमोर आले, त्यावर बरेच त्यातील बरेच संदर्भ विवा शिरवाडकरांनी बदलवले होते. या नाटकाच्या एकाधिकारशाही विरुद्ध जनशक्ती हा संदर्भ महत्वाचा आहे. म्हणजे इथे पण बघा की मानवतावादी म्हणजे मानवच इथे केंद्रबिंदू आहे आणि तरी तोच या नाटकाचा केंद्रबिंदू नव्हे. कला आणि प्रीती यांचे प्रत्येक व्यक्तीच्याच नव्हे तर समाज जीवनातील महत्व लेखकाने मनोरंजकरित्या मांडले आहे. या नाटकातील कथावस्तू शिरवाडकरांच्या प्रतिभेतून निर्माण झालेली ही या नाटकाचे एक विशेष आहे. म्हणजे समाज महत्वाचा मानतात. मुख्यमंत्री हे असेच एक नाटक आहे. हे नाटक 1977 मध्ये रंगभूमीवर आले. हे मी एक मुख्यमंत्री या नावाने ते आले होते. आणीबाणीच्या हे पुढे मागे 70च्या दशकात हे शिरवाडकरांपुढे काही राजकीय प्रश्न उभे राहिले होते. त्यांना एक होती वागीण आणि मुख्यमंत्री या नाटकाच्या द्वारे भिडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसतो. गांधी विचारांच्या पगडा आणि स्वातंत्र्य युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या हे कार्यकर्त्यांवर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकारभाराची जबाबदारी हे घेण्याची पाळी आली. ही दैनंदिन राजकारणात येणारे नवे अनुभव हे पेलणे ही गोष्ट सोपी नव्हती. भारतात असे अनेक मुख्यमंत्री स्वातंत्र्य भारताच्या सुरुवातीच्या दशकात हे होऊन गेले. या नाटकातील मुख्यमंत्री हे त्या गोंधळलेल्या हे कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो. बापूजींशी हे नाते तोडू न शकणाऱ्या आणि हातातल्या हे खापराच्या हे पणतीतील हे प्रकाशात सत्याकडे जाऊ पाहण्याची शोकांतिका या नाटकात जाणवते. आनंद हे एक अजून त्यांचे एक नाटक. हे शिरवाडकरांनी आपल्या नाट्यलेखनासाठी अनेक स्रोत वापरलेले आपल्याला दिसते आहे. शेक्सपियर, टॉयस्टॉल सारख्या थोरांची कृती, रामायण महाभारतांसारखे महाकाव्य, पार्सनींनी लिहिलेल्या इतिहास आणि अनुई, ऑस्कर वाइल्ड, मॅटरलिंग सारख्याची नाटके. उत्तर आयुष्यात चित्रपट न बघणाऱ्या शिरवाडकरांनी योगायोगाने आनंद हे चित्रपट पाहिला आणि त्याने त्यांच्या मनावर हे गारुड केले. आनंद चित्रपट ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्यांची कथाही त्यांनीच लिहिलेली. मरणासमोर उभे असताना एक मनुष्य ही हसत खेळत हे भोवतालच्या जीवनात हे सुखाच्या लहरी निर्माण हे करीत आपला अस्तकाळ हे एका बेहोश धुंदीत व्यतीत करतो. ही कल्पना त्यांना हृदय वाटली. ह्या कथावस्तूवर स्वतःच्या काव्यात प्रतिभेचे हे संस्कार करत शिरवाडकरांनी एक भव्य नाट्यवस्तू निर्माण केली. विदूषक या हे पुन्हा त्यांचे नाटक. हे कलाक्षेत्रात विवा शिरवाडकरांचे एक दैवत म्हणजे कोण तर ते शेक्सपियर, तर दुसरे चार्ली चॅप्लिन. 20व्या शतकाच्या इतिहासात चार्ली चॅप्लिनच्या ट्रॅम्पचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे ट्रॅम्पच्या देशी अवतार म्हणजे विदूषक मधील बगाराम होय. बगाराम ह्या मानस पुत्राचे चित्र रंगविताना शिरवाडकरांनी हास्य आणि कारुण्य यांचा सुरेख मिलाफ हे घडून आणला आहे. या नाटकातील विनोदी ही प्रवेश रंगभूमीवर हे अत्यंत प्रभावी ठरतील. हे त्याच वेळी ही या विदूषकी ढंगाचा गरीब हे बिचाऱ्या माणसाचे दुःख हे अंतःकरणाला हे जाऊन भिडेल. हे काव्यात्मकता हा शिरवाडकरांच्या नाट्यलेखनाचा एक विशेष. ही काव्यात्मकता हे या संबंध हे नाटकाला भारून टाकते. नाटकातील संवादातून हे जीवनविषयक नवीन दृष्टिकोन देण्याची ताकद शिरवाडकरांच्या लेखणीत आहे. शिरवाडकरांचे एक अत्यंत आणि ज्वलंत असे नाटक म्हणजे ते नटसम्राट. नटसम्राट त्यांनी जर इतर नाटके लिहिली नसती आणि केवळ ही कलाकृती त्यांनी निर्माण केली, नटसम्राट ही कलाकृती त्यांची निर्माण त्यांनी केली असती तरी ती अजरामर ठरणारी होती. नटसम्राट या नाटकात गणपतराव बेलवलकर या माणसाची शोकांतिका आहे. एकेकाळी नट म्हणून रंगभूमीवर गाजलेल्या गणपतरावांचे जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होते. नट म्हणून कीर्ती, साथ देणारी प्रेमळ पत्नी, लग्न झालेली कन्या आणि सुखी संसारात रमलेला मुलगा असे मला
हवं होतं ते सारं काही मिळालं. नाटकाच्या अगदी सुरुवातीला तिथे अप्पासाहेब बेलवलकर म्हणताहेत की मला हवं होतं ते सारं मिळालं, हे अशा तृप्तीने भारावलेले अप्पा उर्फ गणपतराव नाटकाच्या सुरुवातीला आपल्याला समोर दिसत आहेत. आपली सारी मालमत्ता ही आपल्या 2 कोकरात समप्रमाणात वाटण्याचा निर्णय ते घेतात. माणसं वाईट नसली तरी म्हातारपण वाईट असतं. हे पुढे वाढलेलं ताट द्यावं, हे पण बसायचा हे पाठ देऊनही माणसानं, हे असे ही त्यांची पत्नी म्हणजे कावेरी ही म्हणते. हे नाटकाचे पताकास्थान आहे. हक्काने मुलाकडे व तिथल्या कटू अनुभवानंतर हे मुलीकडे राहायला जाणारे अप्पा हे व त्यांची पत्नी ही शेवटी निराधार होतात. हे विशेषतः अप्पांचे वागणे बेशिस्त असते. नटसम्राट म्हणून आयुष्य घालविलेले हे असल्याने त्यांना अहंकारही असतो, पीड असतो. हे त्यामुळे मुलीच्या आयुष्यातही हे ते बसत नाही. ही 2 वृद्ध माणसे हे चोरीचा आळ आल्याने हे मुलीच्या घरात हे झालेल्या अपमानाने दुखावतात व तेही घर सोडतात. कावेरीचा मृत्यू होतो आणि अप्पा भ्रमिष्ट होतात. शेवटी हे साऱ्यांना पश्चाताप होतो आणि त्या पश्चाताप अवस्थेत हे ठेवून ते मृत पावतात. हे वृद्ध अवस्थेतील एकाकीपणा हे हा या नाटकातील केंद्रवर्ती ही आशय असला तरी अत्यंत उत्कट वृत्तीच्या संवेदनक्षम माणसाला हे भोवतीच्या हे व्यवहारी जगातले हे सांकेतिक जगणे जगता येत नाही. वृद्ध होत जाताना हे तो विकल होत जातो, हे अगतिक होत जातो, हे आणि हे कोणीही कोणाचं नसतं हे हा विच्छिन्न करणारा अनुभव हे नको त्या हे वयात हे घेताना खचत जातो. असा व्यापक जीवनार्थ या नाटकाला प्राप्त होतो. अत्यंत प्रभावी ठरलेली हे मुक्त स्वगते, हे भावनात्मकता आवाहन हे करणारी शब्दकळा, अप्पा व कावेरी हे यांची परिणामकारक व्यक्तिचित्रे हे त्यांना विरोधाने हे उठाव देणारी इतर पात्रे व प्रसंग यामुळे हे नाटक अतिशय प्रभावी ठरले. या नाटकाचे जे काही मुख्य पात्र आहे ते श्रीराम लागू यांनी अभिनय केलेला आहे आणि हे नाटक शेक्सपियरच्या जातीचे शोकांतिका हे असा गौरव या नाटकाचा प्राप्त झालेला आहे. हे त्यांच्या नाटकाविषयी काही नाटकांविषयी आपण पाहिले आणि हे जे नाटक आहे कोणतं म्हणजे विशेषत्वाने नटसम्राट हे अत्यंत हृदयस्पर्शी असं नाटक आहे. तिथे कशा प्रकारची म्हणजे वास्तव परिस्थिती काय सांगितलेली आहे हे तिथे वास्तव परिस्थितीचं आपल्याला दर्शन दिसते की वृद्ध मंडळी ही कशा प्रकारे म्हणजे सगळ्यांना आई वडील हवे आहेत हे परंतु त्यांचेही काही प्रश्न तिथे उपस्थित होतात आणि त्यांना कशा प्रकारे त्यांच्याकडून जी मालमत्ता ते घेतात म्हणजे ते लहानाचे मोठे करतात आणि लहानाचे मोठे हे करूनही त्यांना त्यांच्या घरात स्थान नसतं. त्याला कोण जबाबदार ठरते तर ते त्यांचं वृद्धापकाळ आणि हे प्रश्न हे कालातीत प्रश्न आहे. आज जर सगळ्यांनी आपल्या आई वडिलांना वृद्ध आई वडिलांना सामावून घेतलं असतं तर खरा प्रश्न म्हणजे जे काही वृद्धाश्रम वगैरे आहे त्याची काही आज गरजही नसते. म्हणजे कुसुमाग्रज आपल्या नाट्यकृतीतून समाजाकडे म्हणजे समाजातील प्रश्न मांडतात आणि काही जसं शेवट तिथे तो माताना दाखवते आहे आणि सगळे प्रश्न लेखकांसमोर म्हणजे वाचकांसमोर प्रेक्षकांसमोर ते सोडत आहे. म्हणजे कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांची वृत्ती म्हणजे लेखन वृत्ती कशी दिसते आहे की विचार प्रवृत्त करणारी, वाचकांना किंवा रसिकांना विचार प्रवृत्त करणारी ही दिसते आहे. जर नाटकाचा आपण पुढे अजून विचार केला एकंदरीत आता नाटक आपण पाहिलेले आहेत त्याची नाटकातून आपल्याला कोणता भाव दिसते आहे ते आपण आता थोडे बघूया. कुसुमाग्रजांचे लेखन हे वाचकांना अंतर्मुख करणारे आहे. हे त्याचे लेखन हे मानवाच्या बाह्य संघर्षापेक्षा हे आत्मसंघर्षातून उभे राहते. हे म्हणून एक अभिजात दर्जाचा लेखक कवी नाटककार म्हणूनही हे त्यांचा नावउल्लेख आहे. मराठी कवितेला आणि नाटकाला एक विशिष्ट वळण हे देऊन हे एका उंचीवर घेऊन जाण्याचे कार्य हे त्यांच्या प्रतिभेने
हे केलेले आहे. कोणत्याही हे लेखकाच्या लेखनाचे यश अपयश हे त्यांच्या हे अनुभव व्यक्तीवरून हे सामाजिक संदर्भात हे सजगतेत आणि वास्तवाला भिडण्याच्या संवेदनशीलतेत असते. कुसुमाग्रज जेव्हा एखाद्या व्यक्तिरेखेचा अथवा नाट्य विषयाची निवड करतात तेव्हा त्याचा नेमका सामाजिक संदर्भ काय, त्यामागे हे त्यांची नेमकी भूमिका काय हे बघावे लागते. शिरवाडकरांनी ही आपल्या नाट्य हे लेखन निर्मिती संबंधी म्हटले आहे की मला नाटक हे नेहमी व्यक्तीत माणसाच्या स्वभाव धर्मात हे त्याने भोवतालच्या परिस्थितीशी केलेल्या संघर्षात सापडले आहे असे ते म्हणतात. या विधानाच्या मतितार्थ विवा शिरवाडकरांच्या हे सामाजिक संदर्भात सापडतो. शिरवाडकरांच्या लेखनाची मूलद्रव्ये ही समाजाच्या वास्तवातून हे व भोवतालच्या अनुभविक संवेदनशीलतेतून येतात. म्हणून त्यांच्या साहित्य लेखनातील अनुभवांच्या हे प्रदेशाला कोणतीही सीमा राहत नाही. या संदर्भात प्राध्यापक विमुक्ता राजे म्हणतात की शिरवाडकरांचा हे साहित्य विचार त्यांच्या समग्र हे साहित्यात हे नाटकात व कवितेत विशेषत्वाने दिसून येतो. हे त्यांच्या नाटकातील प्रमुख व्यक्तिरेखा हे या ध्येयवेड्या आहेत. जीवनातील अमंगलाला नष्ट करून मांगल्याचा सत्याचा शिवत्वाचा हे पाठलाग करण्यातच त्यांचा अखेर होत जातो. याचा अर्थ शिरवाडकर नाट्यकृती मधील ही आविष्कृत पात्रांद्वारे हे जीवनातील हे उच्च हे व अंतिम मूल्याचा शोध घेतात. मानवी हे जीवनाच्या अतिउच्च मूल्यांचा शोध हे त्यांच्या लेखनाला एक विशिष्ट उंचीवर घेऊन जाते. हे कारण त्यांच्या नाट्य लेखनातील पात्रे रेखाटणे हे बाह्य संघर्षापेक्षा आत्मसंघर्षाच्या प्रकटीकरणातून विशाल अशा हे अनंताशी एकरूप होताना दिसतात. सामान्य माणसाच्या असामान्यत्वापर्यंतचा हे झालेल्या व्यक्तिविकास दाखवणे हे हाच त्यांच्या लेखनाचे बीज असल्याचे दिसून येते. शिरवाडकरांची जीवनदृष्टी ही मानवतावादी व एका व्यापक वैचारिक भूमिकेतून येते. हे त्यांच्या हे विचारांवर हे महात्मा फुले सारख्या महापुरुषांचा विचारांचा हे प्रभाव दिसून येतो. याचा संदर्भ हे ते स्वतः हे देतात. मी हे फुल्यांच्या विचारात वावरत होतो. हे विचार हे म्हणजे हे माझ्या मतांचा नव्हे हे तर माझ्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग आहे. अर्थातच शिरवाडकर सामाजिक सांस्कृतिक व राजकीय दृष्टीने अधिक व्यापक भूमिका घेतात. माणसामध्ये त्यांच्या हे स्वभावामध्ये व हे प्राप्त स्थितीत त्याने हे केलेल्या संघर्षामध्ये शिरवाडकरांना नाट्यबीज सापडली आहेत. हे अशा परिस्थितीत हे माणसे हे जगतात कशी, साध्य साधनांचा विवेक संपल्याने मूल्य हे रास हे कसा हे होत गेला, समाज विघटन हे कसे होते, आत्मकेंद्री आणि स्वार्थी प्रवृत्तीतून हे शोषणाच्या संधीचा शोध, हे परिवर्तनाच्या हे पोकळ वल्गणा, हे संवेदनहीनता, हे जगण्यातील अगतिकता, ही असुरक्षितता, असहाय्यता आदी जाणीवांचे अस्तित्व, भावनिक निष्ठुरता, हे मानवी हे कुंठितावस्था, अपरिहार्य माणसांची सहनशीलता या सर्व हे आशय द्रव्यांचा शोध शिरवाडकरांच्या हे लेखणीतून हे होताना आपल्याला दिसतो आहे. ही संज्ञाप्रवाही व मनोविश्लेषणात्मक पातळीवर हे घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कारण ते कवी असल्याने त्यांच्या हे माणसाचे मन हे अधिक महत्वाचे वाटते. हे मानवी मनाचे परिस्थिती सापेक्ष हे चिंतन शिरवाडकरांनी मराठी रंगभूमीवर सर्वप्रथम हे प्रभावी मांडण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील परिस्थिती सापेक्ष माणसाचे जगणे हे त्यांच्या मनातील संतप्त वादळांचा वाङ्मयीन हे मूल्ययुक्त शोध शिरवाडकर हे आपल्या नाटकातून घेतात. त्यातून हे आपल्या भोवतालच्या वास्तवाचे हे त्यात जगणाऱ्या माणसाच्या स्वभावाचे हे सगळे अंतरसंघर्ष रंगभूमीच्या प्रेक्षकांना
हे नवा प्रत्यय देत होते. स्वतःच्या जगण्याचे तत्वज्ञान आणि प्राप्त परिस्थिती याविषयी हे मनातील द्वंद्व, या द्वंद्वातूनच हे उभा राहिलेला हा मनोसंघर्ष हे असतो. अशाच मनोसंघर्षातील हे नाट्य शोधणे आणि हे जगण्याची तळफळ आविष्कृत करणे हे शिरवाडकरांच्या लेखणीचे बलस्थान व नाट्यसृष्टीचे वेगळेपण आहे असे म्हणता येईल. शिरवाडकरांनी एकूण 18 नाट्यकृती मराठी रंगभूमीला दिलेल्या आहेत. त्यातील दूरचे दिवे, वैजयंती, हे आमचं नाव बाबूराव, ययाती आणि देवयानी, एक होती वाघीण, या ही 5 नाटके सुखात्मिकता आहेत, सुखात्मिका आहेत. हे तर दुसरा पेशवा, कौंतेय, राजमुकुट, ॲथेल्लो, वीज म्हणाली धरतीला, बेकेट, नटसम्राट, विदूषक, आनंद, मुख्यमंत्री, हे चंद्र तिथे उगवत नाही, महंत, कैकई, हे इत्यादी 13 नाटके शोकांतिका आहेत. हे याचा अर्थ शिरवाडकरांचे नाटक मनाच्या संघर्षातून उगवते, हे म्हणून त्यात शोकांत निर्माण होतो. शोकांतिकेच्या पातळीवर शिरवाडकरांची लेखणी ही जरी शेक्सपियर गडकऱ्यांशी नाते सांगत असली, हे तरी शोकांतिकेचे स्वरूप व एक कारण भिन्नतेमुळे शिरवाडकरांचे हे शोकांत लेखन हे एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाते. शेक्सपियर हे खल व्यक्तिरेखेच्या आधारे शोकांत निर्माण करतात, परंतु शिरवाडकरांची लेखणी सभोवतालच्या एकूण परिस्थितीलाच खलत्व बहाल करते. या संबंधी वदी कुलकर्णी म्हणतात की शिरवाडकरांच्या शोकांतिका हे भीषण नाहीत, त्या अधिक करुण गंभीर आहेत. त्या दैवी नाहीत, अधिक मानवी आहेत. त्या संमिश्र जटिल हे गूढ नाहीत, त्या सरळ हे पण खोल आहेत. अर्थातच शिरवाडकरांच्या शोकांतिका प्रेक्षकांना हे एका वेगळ्या उंचीवर हे वरून खाली फेकतात. हे कारण शिरवाडकरांच्या हे शोकांतिकेचे रहस्य हे एखाद्या हे कोपाष्टित देवता, दुष्ट देव हे किंवा खलत्व नसून हे प्रत्येक माणसाच्या दोषात्मक मनोधर्मात हे दडलेले आहे. एखाद्या हे मूल्य हे संघर्षात आणि हे श्रेयसाच्या हे स्वीकृतीत ही असते, म्हणून शिरवाडकरांची शोकांतिका ही वेगळी ठरते. शिरवाडकरांच्या साहित्य लेखनातील तत्वज्ञान हे संपूर्ण मानवतेला हे कवटाळण्याचा प्रयत्न करताना दिसते. हे संघर्ष विसंवादातून, विसंगतीतून, मूल्य संघर्षापासून हे सुरू होते. या संघर्षातूनच हे विकास, रास आणि पुन्हा विकासाकडे सृष्टीचे चक्र चालविले असते. हे संघर्ष हे विसंवादातून, विसंगतीतून, हे मूल्य परिवर्तन, विचारांचे वेगळेपण, हे जाणीवांचे हे वैविध्य, हे संवेदनेचे हे भेद आदीमधूनही येतात. शिरवाडकरांच्या हे नाटकातील संघर्ष एक व्यक्तीविरुद्ध हे दुसरी व्यक्ती, व्यक्ती विरुद्ध समूह, समूह हे विरुद्ध समूह, हे दोन हे मनांचा भेद यामुळे निर्माण होते. तो संघर्ष हे घेऊन व्यक्तिरेखा हे उभी राहते. वास्तवाभ्यास हे निर्माण करणाऱ्या हे व्यक्तिरेखा हे याच नाट्यकृतीच्या बलस्थानी ठरतात. या संदर्भात डॉक्टर लुलेकर म्हणतात की त्यांच्या सर्व नाटकांच्या केवळ व्यक्तिरेखा केंद्रित झाल्याचे समजून हे आकलन करता येत नाही. हे त्यासोबतच हे त्यांना असलेले व्यापक सामाजिक संदर्भ महत्वाचे आहेत. भारतीय सामाजिक संरचनेत असणारे नातेबंध आणि आधुनिकतेचे सामाजिक भान हे त्यांना नाटकातून हे आविष्कृत करावयाचे आहेत. या साऱ्यांचा व्यामिश्र अनुभव हे ते आपल्या हे नाटकामधून गोचर करतात. अर्थात विशिष्ट सामाजिक आशयाला हे घेऊन शिरवाडकर संघर्ष उभा करतात. हा संघर्ष घेऊन ही येणाऱ्या व्यक्तिरेखा हे एकट्या येत नाहीत, इतर हे फार मोठा सामाजिक हे वास्तवाभिमुख संदर्भ समोर मांडतात. समाज जीवनाच्या व्यक्ती जीवनाच्या तळापर्यंत शोध घेऊन हे त्याचे सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक संचित तपासणे हे असा या लेखक म्हणून असलेला प्रवास एकदा लक्षात घेतला की त्यांच्या लेखनाचे आकलन हे करून घेणे सोपे होते. भारतीय हे समाज जीवनासमोर असलेले आचार विचारांचे आदर्श उच्चतम मूल्याचे आहे. हे विशेषतः गांधी विचारांचे संस्कार शिरवाडकरांवर हे झाले असल्याने हे त्याची तपासणी ते वर्तमानात करतात. हे मूल्याचा शोध हे घेतात. थोडक्यात हे म्हणजे सामान्य
हे माणसामधील असामान्यत्वाचा शोध, हे सामाजिक आकलनासाठी वर्तमानाचे हे भान, बदलत्या हे काळाशी जोडलेले हे नाट्य संवेदन, या दृष्टीने हे लेखन भोवतीच्या जीवनाचे आकलन हे व अन्वेषक करीत असतो. त्यांचा अन्वयार्थ हे लावण्याचा प्रयत्न करीत असतो. या दृष्टीने शिरवाडकरांचे सर्व नाटकांचा विचार करता येतो. हे त्यांच्या ऐतिहासिक, पौराणिक आणि रूपांतरित हे स्वतंत्र नाटकाची कथा, हे कथानक अशा अन्वयार्थातूनच हे आलेले आहे, हे असेच आपल्याला म्हणावे लागते. आणि एकंदर त्यांचा जो काही गाभा आहे हे तो काय आहे तर मानव केंद्रित आहे. आणि मला असं वाटतं की त्यांचे नाटकच नाही तर त्यांचे काव्यलेखन हे सुद्धा एका व्यक्तीला, मानवाला धीर देणारे आहेत. ही एक आशावादी वृत्ती त्यातून आपल्याला हे दिसते आहे. जसं कोलंबासाचे गर्वगीत, अनंत आमच्या ध्येया शक्ती, अनंत अण आशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला. ही एक कोलंबस चे गर्वगीत मध्ये आपल्या साथीदारांना तो काही साथ देतो आहे. किंवा कणा ही कविता अप्रतिमच अशी आहे की तिथेही तो आपल्या सरांकडे तो नायक जातो आणि जेव्हा सरांचे खिशाकडे, म्हणजे सरांना वाटते किंवा हा मदतीचे हात मागण्याकरिता आलेला आहे, तेव्हा हात खिशाकडे जात असताना तो म्हणतो की सर मला पैसे नको, फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. ही वृत्ती म्हणजे एक आशावादी वृत्ती, एक संघर्षाशी कसं तोंड द्यावं ही वृत्ती, ही त्यांच्या ह्या एकंदरीत लेखनातून आपल्याला दिसते आहे. मला इथे आयोजकांनी बोलण्याची संधी दिली की त्याबद्दल सर्वांचे पुन्हा आभार मानतो. विशेष कांडणगिरे सर, हे म्हणजे माझे मित्र, यांनी मला त्या दिवशी फोन लावला आणि म्हटलं की वा सर अशी अशी गोष्ट आहे, तर तुम्ही द्याल का? म्हणजे कामाचा व्यस्त असल्यामुळे म्हटलं चला, हे सरांनी, प्रिय मित्रांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली, तर ह्या संधीचं आपण सोनं करावं. आता सोनं कितपत झालेलं आहे हे ते आता तुम्हीच ठरवा. आणि मला पुन्हा जे इथे बोलण्याची संधी दिली ह्याबद्दल मी आपले आणि आयोजकांचे आणि अध्यक्षांचे आभार मानतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. मानसी, ठीक आहे. धन्यवाद डॉक्टर सिंगंदुळे सर. आपण व्यस्त असताना, विद्यापीठ परीक्षा सुरू असताना आणि आपल्याकडे विद्यापीठाच्या परीक्षांची, महाविद्यालयातली जबाबदारी असतानाही आज वेळेत वेळ काढलात आणि आम्हाला विस्तृत मार्गदर्शन केलं. त्यानंतर नंतरचे वक्ते. धन्यवाद सर. बोल. त्यानंतर आजच्या या सत्राचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर सुदर्शन दिवसे सर, कार्यकारी अध्यक्ष, मराठी भाषा अभ्यास मंडळ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, हे विवा शिरवाडकर यांच्या कवितेतील मानवतावादी दृष्टिकोन या विषयावर आपले विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आणि महाराष्ट्रीय स्तरावर आज साजरा होत असलेल्या कुसुमाग्रज उर्फ विष्णू मामा शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन अवघ्या महाराष्ट्रात साजरा होत आहे. सर्व विश्वाला व्यापून टाकणाऱ्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा या सातत्याने प्रयत्न होत आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी संसदेमध्ये मागील काही दिवसापासून चर्चा होत आहे. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या जन्मदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने 1987 साली घेतलेला हा निर्णय महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या विश्वात मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या, मराठी भाषेच्या संस्कृतीला जपणाऱ्या सर्व तमाम लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मराठी भाषेला कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त समर्पित केलं. त्याबद्दल मी त्यांच्या महाराष्ट्र शासनाच्या त्या निर्णयाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि हा
योगायोग साधून चिंतामणी महाविद्यालय घोष द्वारा आयोजित या आभासी राज्यस्तरीय चर्चासत्राच्या प्रसंगी मला कुसुमाग्रजांच्या कवितेतील मानवता या विषयावर बोलायची संधी दिली. या चर्चासत्राचे सन्माननीय अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कुंभारे सर, या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख माझा लहान भाऊ डॉक्टर माधव, आमचे मित्र डॉक्टर रवी धारकवार सर, गोहकार सर आणि तमाम त्यांच्या महाविद्यालयातील सहभागी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी फार कमी दिसत आहे, पण 2-3 तरी आहेत त्या विद्यार्थी मित्र. सिंगनजुळे सरांनी पूर्ण भार आपला पेलला आणि मी तुमच्या समोर सांगतो आणि त्यांना धन्यवाद देतो सिंगनजुळे सरांना की छान पद्धतीने तुम्ही त्याची शिरवाडकरांच्या नाटकाची अशी माहिती दिली. असं आहे की आता ऐकणारे विद्यार्थी कमी, म्हणजे मराठी भाषेचे शिक्षक आणि रसिक श्रोते म्हणून बोलणारे आपण तिघच आणि ऐकणारे आपण तिघच आहोत आणि बाकी सर्व आमची मित्रमंडळी प्राचार्यांच्या दडपणाखाली नाईलाजाने जॉईन होऊन बिचारे ऐकत आहेत. काहींनी आतापर्यंत व्हिडिओ बंद करून ठेवला होता, जेवणाची वेळ असावी कदाचित, आणि ती आहेच यात काही शंका नाही. फार वाईट वाटतं की ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण अशा प्रकारची उपक्रम आपण राबवतो आणि त्याच विद्यार्थ्यांनी या ज्ञानाचं रसपान जर करता येत नसेल तर कुसुमाग्रजांच्या मानवतावादी जीवन दृष्टिकोनातून आपण त्यांच्या साहित्याचं परिशीलन करण्याच्या ऐवजी आपण आपलंच कुठेतरी परिशीलन करण्याची गरज पडत आहे की काय, असं मागच्या 2 वर्षामध्ये आपल्या समोर असं भीषण वास्तव आपल्या समोरच आपण समोर आहोत म्हणूनच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात, कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत जवळपास सगळ्या मराठीच्या प्राध्यापकांसोबत माझे भावनिक नाते असल्यामुळे आणि जवळपास अर्ध्या डझनच्या वर फॅमिली रिलेशन्स असल्यामुळे सगळ्यांची ओरड हीच आहे की आपल्या मराठी भाषेचं काय होईल ते हो, परंतु आपल्या मराठी भाषा शिकवणाऱ्या महाविद्यालयांचं काय होईल ही मात्र भीषण वास्तव आणि भीषण परिस्थिती आपल्या समोर वासून उभी आहे. आणि त्यातल्या त्यात आता आभासी पद्धतीचे ऑनलाईन जर तयार व्हायला लागले तर पुन्हा आणखीन आपल्या विषयावर आणि आपल्या करिअरचं आणि आपल्या पेशाचं काय मातेर होईल हे न सांगण्याच्या पलीकडचं आहे. फार चिंता करण्याची गरज नाही, परंतु चिंतनाची गरज निश्चितच आहे. असो परंतु शिरवाडकरांच्या मानवतावादी जीवनशैलीचाच आणि त्यांच्या संबंध साहित्यात मानवी जीवनमूल्यांचा पुरेपूर उद्घोष झालेला असल्यामुळेच त्यांना भारतीय ज्ञानपीठाचा जो पुरस्कार लाभला तो रास्त आहे आणि निवड देखील ती उचित आहे. काही अभ्यासकांच्या, काही साहित्यिकांच्या ज्ञानपीठ पुरस्कारांच्या संदर्भात बरेचसे प्रश्नचिन्ह या देशात आणि विशेष करून आपल्या मराठी समाजामध्ये निर्माण झालेले होते, परंतु शिरवाडकरांची निवड ही त्यांच्या मानवतावादी जीवनमूल्यांच्या पुरस्कारांचा तो सन्मान होता हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. शिरवाडकरांनी उर्फ कुसुमाग्रजांनी त्यांच्या सबंध कवितांतून, सबंध म्हणजे त्यांच्या राजकीय कविता, त्यांच्या सामाजिक कविता, त्यांच्या प्रेम कविता, त्यांच्या निसर्ग कविता, त्यांच्या गुढगुंजनाच्या कविता, कवितेच्या
निर्मिती प्रक्रियेचे जेवढे जेवढे प्रकार असतील त्या सर्व प्रकारांना स्पर्श करून मराठी काव्य निर्मितीची अभिजात शैली आधुनिक मराठी साहित्यात विशेष करून स्वातंत्र्य त्यांच्या विशाखानंतर 1942च्या या कविता क्षेत्रात समकालीन मराठी कवितेमध्ये जी मांडली ती केशवसुतांनंतरची ताकदीची कविता महाराष्ट्रात आजपर्यंत ती निर्माण होऊ शकली नाही. ही मराठीच्या काव्य क्षेत्रातलं प्रचंड मोठं दुर्दैव आहे. आगगाडी आणि कोलंबसाचे गर्व नकुल, उषा संगमोत्सुक, पृथ्वीचे प्रेमगीत अशा कितीतरी कविता त्यांच्या मानवतावादी जीवनमूल्यांनी ओतप्रोत भरलेल्या आहे. मी फार वेळ घेणार नाही. मी माधवला मगाशीच बोललो होतो की बा ऑडियन्स फार रसिक श्रोते फार नसल्यामुळे मी काही जास्त वेळ काही घेणार नाही. आणि सिंगनजुळे सरांनी म्हणाल्याप्रमाणे की माझ्या सुटलेल्या जागा तेवढ्या तुम्ही सांभाळून घ्यावा. मी त्या सुटलेल्याच जागा भरतोय आता. त्यामुळे फार मी तपशिलात जाणार नाही. परंतु काही आता आपणच 3 जण बोलणारे ऐकणारे आहोत आणि आमची मित्रमंडळी आहेत आमच्यावर प्रयत्न करणारी ते पण सहभागी आहेत. किमान त्यांना तरी डोक्यावरून तर विद्याशाखीय अभ्यासक्रम पुढे जाऊन येणार आहेत तर त्या दृष्टीने त्यांना थोडंफार ऐकता येईल या भूमिकेतून मी रिसर्चच्या माध्यमातून काही मुद्दे मांडतो की तुम्ही दोघंही रिसर्चचे पुढे जाऊन भविष्यातले माधव तर आहेच पण सिंगनजुळे सरांचं मला माहिती नाही तर त्या अनुषंगाने काही विषय सुद्धा आपल्याला लक्षात येतील. आणि त्या अनुषंगाने मी थोडक्यात आता मांडणी करतोय बघा की साहित्याची सामाजिक बांधिलकी हे सैद्धांतिक सूत्र 1980 नंतर सातत्याने फार प्रभावीपणे समाज साहित्य आणि संस्कृती व्यक्त करणार सगळी समीक्षा ही केवळ कलेचा पुरस्कार करणारी होती. मानवतेचा जिवंत आविष्कार व्यक्त करणारी नव्हती. म्हणून त्यांच्या संबंध उभ्या आयुष्याच्या सभोवतालच्या जीवनसृष्टीच्या मानवी जीवन व्यवहाराच्या अनुभूतीचा परिपाक म्हणजे शिरवाडकरांनी त्यांच्या उत्तरायुष्यात साहित्याची रूपरेषा त्यांनी सांगून केली. सरांनी काही आहे त्यांचं काय सामाजिक उपस्थित केलेले होते आणि केलेला होता हॅलो सर आवाज नाही येते. दिवशी सर आवाज येत नाही. हॅलो हॅलो सर आवाज येत नाही तुमचा दिवशी सर. हा हे गेलं होतं नेट गेलं होतं. हो का पुन्हा बरोबर. ठीक आहे. हा इंटरनेटचा प्रॉब्लेम येऊन राहिला. बरोबर. तर सामाजिक बांधिलकीच्या संदर्भात बांधिलकी म्हणजे बांधून टाकणे एकमेकांची माणसाला जोडणे समाजाला जोडणे या भावनेतून किंवा या विचारसूत्रांमधून बांधिलकीची ही संकल्पना उदयास आलेली होती. परंतु ही सामाजिक बांधिलकीची जी संकल्पना आहे ही सामाजिक बांधिलकीची संकल्पना कुसुमाग्रजांची उर्फ शिरवाडकरांची फार वेगळी आहे. ती मानवतेच्या पलीकडे जाऊन विचार करणारी आहे. सर्व स्तरातील सर्वच
विभागातील सर्व जाती धर्मातील म्हणजे एक वैश्विक अशी एक बांधिलकी, वैश्विक अशी एक संकल्पना त्यांनी जी मांडली ती म्हणजे सामिलकी. सामिलकी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, तर सामिलकी म्हणजे आपण एक दुसऱ्याला एक दुसऱ्यामध्ये सामावून टाकणे, म्हणजे मला तुझ्यात सामावून टाकणे, मला माझ्यात सामावून टाकणे. अशा प्रकारची ही जी सामिलकी आहे, या सामिलकीच्या बांधिलकीत माणसातलं जे काही क्लासिफिकेशन आहे, जी वर्गवारी आहे, ही वर्गवारी संपुष्टात येत असते. सामाजिक बांधिलकीच्या संकल्पनेमध्ये माणूस हा त्या सामाजिक बांधिलकीच्या केंद्रस्थानी जरी असला, मानवतावाद हा दृष्टिकोन त्या बांधिलकीमध्ये जरी असला, परंतु शिरवाडकरांनी उपस्थित केलेली जी सामिलकी आहे, त्या सामिलकीमध्ये असलेली जी समाज मनस्कता आहे, त्या सामिलकीमध्ये समाज दडलेली जी मानवतावादी दृष्टी आहे, ती मानवतावादी दृष्टी म्हणजे माझा धर्म तुझ्या धर्मात सामील, तुझा धर्म माझ्या धर्मात सामील, माझं कुटुंब तुझ्या कुटुंबात सामील, तुझं कुटुंब माझ्या कुटुंबात सामील. म्हणजे ही सामिलकीची बांधिलकी म्हणजे कसं आहे, तर एक रूपता, एक संघता, एक निष्ठता आणि एकमेकाचं एक सामायिक रूप. नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसं आपलं एक जीवन, अशा पद्धतीच्या दृष्टिकोनातून त्यांची साहित्य निर्मितीची, काव्य निर्मितीची भूमिका होती. त्यांची जी जाणीव होती, जी दृष्टी होती, त्या दृष्टीतून, त्या जाणीवेतून त्यांनी काव्य निर्मिती केलेली आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हे व्यक्त करताना त्यांनी काय केलं, तर त्यांच्या सगळ्या ह्या सामिलकीचं आणि त्यांच्या ज्या विचाराने, त्यांच्या या मानवतावादी जीवनदृष्टीने, त्यांच्या संबंध जीवन व्यवहारात हेच नव्हे तर त्यांच्या साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेकडे देखील त्याची एक बदलती दृष्टी आपल्याला दिसते आहे. आणि त्यामुळे एक सर्वसमावेशक असा एक माणूस, म्हणजे मी माणूस आहे, तू माणूस आहे, म्हणजे केशवसुतांची इथे आपल्याला आठवण होते की मी हा मीच न लगे मजला, आपुल्यामध्ये विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला. अशी ही उदार आणि अशी ही मानवी जीवनाच्या कितीतरी पलीकडे जाऊन मानवी जीवन मूल्यांचा अत्यंत पोटतिडकीने, जिव्हाळ्याने, आत्मीयतेने विचार करणारा हा विचार, ही मानवतावादी दृष्टी शिरवाडकरांनी आपल्या कवितेतून दिलेली आहे. ही मानवतावादी दृष्टी जगभरात जर कोणी रुजवली, याचा जर समजा जर विचार केला आपण, तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. थॉमस पेन, फ्रेंच लेखक थॉमस पेन यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी तत्वत्रयी होती मानवी जीवनाची, ही तत्वत्रयी काय सांगते? ही तत्वत्रयी सांगते की माझा माणुसकीचा धर्म हाच माझा परमधर्म आहे. इथे माझी जात कोणतीही नाही, माणूस हीच माझी जात, हे माझी ओळख आहे. हे झालं समतेचं तत्व. म्हणजे याशिवाय याच्या पलीकडे काहीच असणार नाही, म्हणजे विषमतेला अजिबात थारा नाही. बंधुता काय आहे, तर मी कोणाचाही द्वेष करणार नाही, मी कोणाचाही मत्सर करणार नाही, मी कोणाचाही हेवा करणार नाही. मी माझ्या विचारांचे कठोरपणे मांडणी करणार, जे सत्य आहे ते सत्याची बाजू घेणार. वास्तवाभिमुखता हे मानवतावादी जीवनशैलीचं खरा तो पाया आहे. आणि या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो, दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाहतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने विश्वामध्ये बंधुता निर्माण होईल. आणि विश्वामध्ये बंधुता निर्माण करणे आणि विश्वामध्ये बंधुत्व अंमलात आणणं हे सगळ्याच कलाकृतींच्या निर्मात्या कलावंतांचं हे समाजाप्रती असलेलं ते उत्तरदायित्व आहे. आणि हे उत्तरदायित्व शिरवाडकरांनी आपल्या गरजा जय जयकार क्रांतीचा या कवितेतून असेल, उषा काल होता होता, उषा काल, उषास्तवन, पहाट, हिमनकुल, अशा कितीतरी कवितांमधून त्यांनी ही मूल्य त्यांनी मांडलेली आहे. आणि अत्यंत निर्भयपणे त्यांनी मांडलेली आहे. आणि तिसरं मूल्य आहे की ते स्वातंत्र्य. माणूस हा निसर्गाचा जन्मताच घटक आहे.
आणि त्यामुळे निसर्गाला सोडून माणूस पूर्ण होऊ शकत नाही. निसर्गापासून माणसाला अजिबात विलग करता येत नाही. इतकं हे एकरूपत्व निसर्गाचं आणि माणसाचं आहे. अशा परिस्थितीत जन्मताच प्राप्त झालेल्या आणि हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेल्या या नैसर्गिक जीवनमूल्यांना, या नैसर्गिक जीवनमूल्यांचा आविष्कार करून उत्कृष्ट अशा सर्व धर्म समभाव असलेल्या समाजाची निर्मिती करणं हे केशवसुतांच्या निर्मितीचं जे सूत्र होतं ते सूत्राची अंमलबजावणी कुसुमाग्रजांनी आपल्या काव्यलेखनात केलेली आहे. म्हणून या दृष्टिकोनातून किंवा या परिप्रेक्ष्यातून जेव्हा आपण मराठी कवितेकडे, स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेकडे म्हणण्यापेक्षा समकालीन मराठी कवितेकडे जर आपण बघायला लागलो तर केशवसुतांचा नवा शिपाई आणि कुसुमाग्रजांची मजुरावर कुसुमाग्रजांची कोलंबसाचे गर्वगीत, ह्या दोन कविता किती दुर्गम्य आशावादाने भरलेल्या होत्या ते आपल्याला दिसते. दोन कवींच्या कवितांचं तुलना जर करतो जर म्हटलं तर केशवसुतांची मजुरावर उपासमारीची पाळी आणि कुसुमाग्रजांची बडी नावाची कविता, या कविता अशा जर आपण जर उदाहरणादाखल जर आपण जर लक्षात घेतल्या तर तुम्हाला लक्षात येईल की समकालीन मराठी कवितेमध्ये उदात्त जीवन मूल्यांचा पुरस्कार करणारा मानवतावाद जसा केशवसुतांनी समर्थपणे 1860 ते 1905 दरम्यान आपल्या कवितांमधून त्यांच्या समग्र 132 कवितांमधून त्यांनी मांडलेल्या आहेत, तीच जाणीव, त्याच जाणीवेची री कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेत ओढली. पण हे करत असताना 1942 त्यांच्या विशाखानंतर त्यांचे जे आलेले कविता संग्रह जे आहे त्यांच्या मृत्यूच्या समयीपर्यंत, शेवटचा त्यांचा कविता संग्रहापर्यंत या सबंध कारकिर्दीत कुसुमाग्रजांची परंपरा आपल्या मराठी कवितेमध्ये काही मोजक्याच कवींना तयार करता आली, निर्माण करता आली. म्हणजे कुसुमाग्रजांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचा ध्येयवाद आणि त्यांचा मानवतावाद पचवून त्या स्वरूपाच्या कविता निर्माण करणारे फार बोटावर मोजणे कवी आहे. आणि ते कवी सुद्धा त्यांच्या काही विशिष्ट वर्तुळातच अडकल्यामुळे कुसुमाग्रजांचा मानवतावाद त्यांना पेलता आला नाही, हे समकालीन मराठी समीक्षकांनी अनेकदा दाखवून दिलं आहे. म्हणून केशवसुतांच्या मानवतावादी जीवनमूल्यांचा पुरस्कार करणारा हा कवी जेव्हा त्यांनी स्वतःचा एक अग्निसंप्रदाय निर्माण करतो, त्या अग्निसंप्रदायाचे प्रतिबिंब काव्यक्षेत्रामध्ये ज्या तीव्रतेने उमटायला पाहिजे होते, प्रखर असा मानवतावाद ज्या तीव्रतेने निर्माण व्हायला पाहिजे होता, त्या पद्धतीने झालेला आपल्याला दिसत नाही. आणि याला कारण देखील आहे. आणि कारण कोणती असावी तर ती कारण अशी आहे की कुसुमाग्रज हे एका विशिष्ट उच्चवर्णीय कुळात जन्माला जरी आलेले असले, त्यांच्यावर आरोप देखील झालेले आहेत. म्हणजे पुरोगामी, कट्टर पुरोगामीने त्यांच्यावरती हे आरोप सुद्धा केलेले आहेत. पण ह्या आरोपाला तथ्य नाही, अर्थ नाही. त्याचं कारण असं, जे एखाद्या कुळात जन्माला येणे हा त्या माणसाचा दोष असतो का? हे नाही. म्हणून त्याच्या जाण्याच्या ऐवजी कुसुमच त्या कुळात जन्मात, पण त्यांनी मानवतावादी जीवनमूल्यांची जी पेरणी आपल्या कविता संग्रहातून केलेली आहे, कवितेतल्या एकेका प्रतीकातून केलेल्या आहे, प्रतिमेतून केलेले आहे. एवढंच नव्हे तर कवितेतल्या एकेका शब्दांतून अत्यंत प्रगल्भ असा तो एक मानवतावादी आशावाद त्यांनी आपल्या व्यक्त केलेला आहे. ही सगळी जर समजा जर त्यांची जर लेखनशैली जर बघितली तर अत्यंत प्रत्ययकारी, अत्यंत जिव्हाळा व्यक्त करणारी, एवढंच नव्हे तर माणूसपणाचा उद्घोष करणारी, सर्व व्यापकता, सर्व साकल्यता, अशा प्रकार समग्रता हे त्यांच्या कवितेच्या मानवतावादी जीवनशैलीचे बलस्थान आहे. आणि या बलस्थानाला जोपासण्याचं आणि त्यांना गोजारण्याचं आणि मानवी जीवन मूल्यांची पेरणी हयात निर्माण पेरण्याचं काम कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून केलेलं आहे. आणि संघर्ष आणि नाट्य ह्या दोन तत्वांवर सामाजिक जीवनाचं चित्रण, राजकीय जीवनाचं चित्रण, राष्ट्रीय जाणीवांचं चित्रण केलेलं आहे. खर तर कुसुमाग्रजांच्या या कंडिशनमुळे
निर्मिती प्रक्रियेवर सावरकरांच्या विचारशैलीचा नव्हे, सावरकरांच्या निर्मिती शैलीचा प्रभाव आहे. हे बहुतेक समीक्षकांनी लक्षात घेतलेलं नाहीये वास्तविक. पण इथेच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सावरकरांची कट्टर हिंदुत्ववादी जी दृष्टी होती, ती हिंदुत्ववादी दृष्टी कुसुमाग्रजांनी दृष्टी म्हणजे त्यांच्या निर्मिती शैलीचे तंत्राचं तेवढं ते आविष्करण केलं, त्यांनी तंत्राचं अनुकरण केलं, पण जीवनशैलीचं अनुकरण कुसुमाग्रजांनी केलं नाही. म्हणून कुसुमाग्रज समकालीन मराठी कवितेमध्ये केशव सुतांनंतरचा दुसरा मानवतावादी कवी ठरतो. आणि तिसऱ्या नंतर मग आपण त्याला आपल्याला ती जाणीव प्रखरपणे आपल्याला सुर्व्यांच्या कवितेमध्ये दिसते, मुक्तिबोधांच्या कवितेमध्ये दिसते. पण त्यानंतरच्या समकालीन कवितेमध्ये, ज्याला आपण साठोत्तरी काळ म्हणतो, त्या साठोत्तरी कालखंडातील कवींमध्ये कवींच्या वेगवेगळ्या सामाजिक जाणीव व्यक्त झालेल्या आहेत. कवींनी सर्वव्यापक मानवतावादी जीवनशैलींचं लेखन कमी केलेलं आहे. मी ज्या कुळात जन्मलेला आहे आणि माझ्या ज्या वेदना आहेत, माझा जो संघर्ष आहे, त्या संघर्षालाच मी गुंजारण्याचं काम केलं आहे. आणि अशा हजारो लाखो कविता निर्माण झालेल्या आहेत. याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्या जीवनानुभवाचे, त्यांनी आपल्या संघर्षाचे, त्यांनी आपल्या वेदनेचे जे चित्रण करून कविता निर्माण केल्या, त्या कविता दुय्यम आहेत असं अजिबात मानण्याचं कारण नाही. त्या सुद्धा मानवतावादीच ठरतात. पण मानवतावादाची जी सर्व व्यापकता जी आहे, मानवतावादाचं जे असं जे ग्लोबल असं एक जे वर्तुळ आहे, त्या वर्तुळात सामावून घेण्यासाठी जी काही वृत्ती आणि जी काही साहित्य निर्मितीची प्रवृत्ती जी कुसुमाग्रजांजवळ होती, ती अन्य कवींमध्ये अन्य कवींमध्ये तो अभाव सातत्याने दिसतो. आणि हे माझ्या वाचनात अनेकदा आलेलं आहे. अनेकदा अलीकडचे नवकवी, आता 21व्या शतकात लिहिणारे जे नवकवी आहेत, खूप चांगलं लिहितात, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु कुसुमाग्रजांनी जो मानवतावादाचा पाया रचला, दिवशे सर, म्हणजे सर त्याला जे काही व्हिडिओ बंद झालाय बहुतेक. व्हिडिओ तुमचा बंद झालाय. नाही, चालू आहे ना व्हिडिओ, माझा चालू आहे, व्हिडिओ चालू आहे, ऑडिओ चालू आहे. बरोबर, इकडे दिसत नव्हतं. हो, नाही, मला दिसतंय ना, चालूच आहे. जो काही एक त्याने जो केशवसुतांच्या नंतरचा जो काही टप्पा गाठला, त्या दर्जाची टप्पा गाठणारी कविता अलीकडच्या काळामध्ये फार अभावाने कवी खूप निर्माण आहेत. मी आतापर्यंत जवळपास 3 ते 4 कवी संमेलनांमध्ये कवी म्हणजे पुस्तक प्रकाशन म्हणजे काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी माझे सगळे विचार मांडले आहेत की बा तुमचं कविता लेखन हे चुकीचं नाही, तुमचं कविता लेखन उच्च दर्जाचंच आहे, पण एका सीमित अशा एका वर्तुळामध्ये जे अनेक छोटे छोटे वर्तुळ जे निघू शकतात, एका विशिष्ट एका चौकोनामध्ये जसे छोटे छोटे चौकोन निघू शकतात, अशा कुठल्या तरी चौकटीत तुम्ही अडकू नका. तर तुमच्या अभिव्यक्तीला, तुमच्या सृजनाला एक व्यापक, एक जागतिक परिप्रेक्ष्य असणारा, एक विश्वात्मक बांधिलकी असणारा मानवतावादी दृष्टिकोन तुमच्या पाहिजे. आणि ती व्यक्त करत असताना या जातीय संवेदना आणि जातीय वेदना व्यक्त पलीकडे जाऊन व्यक्त करण्यापेक्षा आपल्या वैश्विक माणसांचे दुःख आहे, माणसांच्या जगण्याचे, भोगण्याचे जे चित्रण आहे, त्याचं एक प्रभावी चित्रण आपल्या कवितेमधून यायला पाहिजे. अशा प्रकारची मी ती भूमिका अनेकदा व्यक्त केलेली आहे. त्यामुळं कुसुमाग्रजांच्या संबंध कवितांमधून जर आपण बघितलं तर त्यांची जीवनदृष्टी व्यक्त झालेली आहे. छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, छोट्या छोट्या शब्दांमध्ये अत्यंत नाट्यात्मकता त्यांनी पेरलेली आहे. आणि त्या नाट्यात्मकतेतून जो संघर्ष निर्माण होतो, हा संघर्ष कोणाचा असतो? हा संघर्ष असतो सत्ता आणि संपत्तीवाल्यांचा, आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत शोषित, पीडित, मजूर, गरिबांचा. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिमलाट पहाटे पहा जगावर आली. या कवितेत गरीब आणि श्रीमंताचं इतकं उदात्त वर्णन केलेलं आहे, इतकं उदात्त वर्णन केलंय की कुसुमाग्रजांना मानवतेची मूल्य या रीतीने निर्माण करायची होती. ही जी दरी आहे,
ही दरी मिटली पाहिजे, ती जवळ आली पाहिजे. जवळ आलेली नव्हे तर एकमेकांमध्ये सामील झाली पाहिजे. म्हणूनच काही अभ्यासकांनी शिरवाडकरांच्या कवितेची चिकित्सा करताना असं म्हटलेलं आहे की कुसुमाग्रजांची कविता ही समाजवादी विचारसरणीची आहे. म्हणजे कम्युनिझम विचारसरणीची कवितेचे प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतात. अशा पद्धतीचे काही संदर्भ किंवा काही निष्कर्ष काही अभ्यासकांनी काढले आहेत. ते जरी असले तरी परंतु हे सगळं असं मानवी जीवनाच्या स्थिर स्थावरतेचं असं चित्रण जे जरी करत असले तरी सुद्धा पारंपरिक जीवनमूल्य जी आहे त्या जीवनमूल्याची सगुणोपासकता जी आहे ती मात्र त्यांनी कधी सोडलेली नव्हती. म्हणून नास्तिक जरूर होते, नास्तिकतेच्या पातळीवर ते जरूर काव्यलेखन करीत होते, परंतु नास्तिकता सुद्धा त्यांनी कधी सोडलेली नाही. ही त्यांची महत्ता जी आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ही आस्तिकता काय आहे तर आपल्या देशामध्ये सर धारापर सर आवाज येत आहे? हो आता येत आहे सर. हॅलो हो हो आता आता येत आता येत आहे सर. आता येत आहे सर आवाज. आपण जर विचार केला तर ह्या संबंध साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये दिवशी सर तुम्ही नाही का तुमचा हा. व्हिडिओ ऑफच करा. नेट तेवढं सपोर्ट करेल चांगलं. हो हो बरोबर आहे. हा हा त्या या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण जर विचार जर केला तर पुरोगामी आणि प्रतिगामी अशा पद्धतीची विचारधारा निर्माण झालेली होती. त्या विचारधारेमध्ये कुसुमाग्रज अजिबात बसत नाही. दोन्ही बाजू त्यांनी सक्षमपणे सांभाळल्या. परंतु साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेत, कवितेच्या निर्मिती प्रक्रियेत, नाटकांच्या निर्मिती, एकूणच त्यांच्या समग्र साहित्य निर्मितीमध्ये त्यांनी प्रतिगामीचं कधीही डोकावून सुद्धा येऊ दिलेलं नाही. हे त्यांचं विलक्षण वैशिष्ट्य आहे त्यांच्या लेखनशैलीचं. आणि विश्वातल्या चैतन्य शक्तीविषयीची त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांच्या म्हणूनच त्यांचा जो मानवतावाद जो होता तो मानवतावाद हा त्यांच्या कवितेचाच नव्हे तर त्यांच्या समग्र साहित्य कृतीचा तो श्वास होता. आणि या परिस्थितीत जन्ममृत्यूच्या मधला जो कालपट असतो त्याला अतिशय प्रगल्भपणे आपल्या साहित्यातून, आपल्या कवितेतून आणि आपल्या समग्र लेखनातून उद्धृत करणे त्यांना खूप महत्वपूर्ण वाटले. या दृष्टिकोनातून त्यांची या कवितेच्या ज्या 4 ओळी आहेत त्या महत्वाच्या आहेत. विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती इजला पराजयाची. विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती इजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत तिजला मरावयाची. ही उदात्तता, ही प्रगल्भता, हा अत्यंत विशाल असा मानवतावादी दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी त्यांची कविता जनमानसात रुजलेली होती. जनमानसांमध्ये शिरवाडकरांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं, त्यांनी ओतून दिलेलं होतं. ते समरस झालेले होते, जीवन व्यवहाराशी समरस झालेले होते, समाज जीवनाशी समरस झालेले होते, राष्ट्रीय जीवनमूल्यांशी समरस झालेले होते. एवढंच नव्हे तर राजकीय जीवनांवर सुद्धा त्यांनी अत्यंत परखड असं त्यांनी भाष्य केलेलं होतं. ह्या गोष्टी आपण त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक जाता जाता एक त्यांच्या मानवतावादी जीवनदृष्टीचा एक छोटासा एक उदाहरण तुमच्या समोर मी ठेवतो आणि माझ्या विवेचनाला मी पूर्णविराम देतो. एक उदाहरण त्यांचं असं आहे, शिरवाडकरांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांचा जन्मदिवस उच्चभ्रू लोकांना, साहित्यिक लोकांसोबत किंवा कोणत्याही प्रकारचा थाटमाट गाजावाजा न करता त्यांनी साजरा केलेला आहे. कुठे केलाय हा साजरा? तर त्यांचं हे जे वैशिष्ट्य आहे त्यांच्या जन्मदिनाचं
हे औचित्य जे आहे ते औचित्य आहे नाशिक पासून त्र्यंबकेश्वरचा डोंगर आहे, सह्याद्रीचा जो भाग आहे त्याच्या पाठीमागचा एरिया जो आहे त्याला काय म्हणतो डहाणू आणि सुरत गुजरात राज्याच्या सीमारेषेवर असलेला त्या परिसरामध्ये वारली आदिवासी जमातींच्या मोठ्या वस्त्या आहेत. प्रचंड मोठी लोकसंख्या आदिवासींची, वारली आदिवासी आदिम जमातींची त्या परिसरामध्ये आहे. म्हणजे ज्या ठिकाणी साधा रस्ता नाही गाडी घोड्याचा, अशा पायवाट असलेल्या त्या काळामध्ये आता तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या परिसरातला विकास झाला. आपल्याकडचाच झालेला आहे तर तिकडला तर झालेलाच आहे. पण ज्या काळामध्ये तिथे कुठल्याही प्रकारची दळणवळणाची साधनं नव्हती, कोणी जाऊ शकत नव्हते, अशा दुर्गम भागामध्ये शिरवाडकर ज्या दिवशी त्यांचा 27 फेब्रुवारी ही तारीख यायच्या आदल्या दिवशीच ते कोणालाही न सांगता त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांचा जो घरगडी असायचा त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारची सूचना न देता ते एक उभ्या आयुष्यात त्यांनी कधीही वाढदिवसाच्या दिवशी आपल्या घरी आपल्या समर्थकांचे, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांचे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते घरी थांबले नाहीत, तर ते आदल्या दिवशीच त्या वाड्या वस्त्यांवरती पाड्यांवरती निघून जायचे. आणि तिथे जे सांबळे जे अत्यंत गोर गरीब, आता माधव तुला माहिती आहे की आपण पहाडी परिसरामध्ये तिकडे काम केलं असल्यामुळे त्या परिसरामधली जी लोक, जे गरिबांची आदिवासींची पोरं कशी राहतात, अंगावर हे सगळं आपण पाहिलेलं आहे. ते दिवसात ते आठवले ते पाहिल्याच्या, ते ऐकताना वाचताना. आणि अशा परिस्थितीमध्ये जाऊन ते वाढदिवस साजरा करायचा, हे जवळजवळ 60 ते 70 वर्ष या महाराष्ट्राच्या तमाम मराठी रसिकांना पत्ता लागू दिला नाही. ही आहे शिरवाडकरांची मानवता. एका शब्दात त्यांच्या कवितेतून तर त्यांचा मानवता पण आता त्यांच्यावर जो मग मी विवेचन केल्याप्रमाणे की काही लोक त्यांच्यावरती आरोप करतात की ते उच्च कुळातले होते, त्यांना केवढी काही मानवता असं होतं, असं काही नव्हतं. अरे हो, ठीक आहे ना, पण तीही जर समजा जर धारादार ठरून ठेवली असते, आजच्या तळागाळातला गल्लीतला नेता स्वतःची आत्मप्रौढी आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेण्यासाठी नाना तऱ्हेचे सोंग करतो. त्या काळात मल्टीमीडिया नव्हता, प्रेस मीडियाच होता, प्रिंट मीडिया होता, पण तरीही तशाही परिस्थितीमध्ये 10 पत्रकार घेऊन जाऊ शकले असते. पण ते काम शिरवाडकरांनी केलेलं नाही. उलट रात्रभर त्यांच्या सोबत राहायचे आणि त्या गोरगरिबांच्या खाऊ घालण्यासाठी, ज्या शहरातल्या ज्यांना मिठाईची चव येत नाही त्यासाठी ते नाशिक मधून मिठाईचे पेटारे न्यायचे, कपडे न्यायचे आणि त्यांच्या सोबत रात्रभर त्यांच्या सोबत मस्ती करायचे, मौज करायची, त्यांना संस्कार करायचे, विचार सोपवायचे, त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांच्याशी हसायचे, खेळायचे. ही जी समरसता आहे आणि त्यांच्या साहित्यामध्ये त्यांनी मांडलेला त्यांचा जो सिद्धांत आहे स्वतःचा सामिलकीचा, याला म्हणतात खरी सामाजिक बांधिलकी, याला म्हणतात खरी सामिलकी. आणि ही सामिलकी त्यांनी केवळ लेखनातून नव्हे तर त्यांनी आपल्या कृतीतून देखील उतरवलेली होती. आणि हे तमाम महाराष्ट्रीय मराठी समाजाने कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे नव्हे, त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. आणि या ठिकाणी या सगळ्या त्यांच्या मानवतावादी जीवनदृष्टीला मी सलाम करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आपण बोलावलं, मला माझा सन्मान केला आणि माझे विचार ऐकून घेतलेत, त्याबद्दल आपण सर्वांचे, आयोजकांचे, कुंभारे सरांचे आणि माधवचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण कवितेतील मानवतावादी दृष्टिकोन या विषयावर आपले मोलाचे विचार मांडले, यासाठी मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानते. त्यानंतर तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर चंद्रशेखर कुंभारे सर, प्राचार्य चिंतामणी विद्यालय घुगुस, हे वि.वा. शिरवाडकरांच्या साहित्यातील मानवतावाद या विषयावर आपले विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर द्वारा संचालित चिंतामणी महाविद्यालय घुगुस, जिल्हा चंद्रपूर द्वारा आयोजित मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष IQAC द्वारा आयोजित मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय आभासी चर्चासत्र
चिंतामणी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक श्रीमती शुभांगी वसंतराव दोनतुलवार, तसेच आमचे विशेष मार्गदर्शक व शिक्षण महर्षी, उद्योगपती, शेतकरी, आमचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर श्री स्वप्नील वसंतराव दोनतुलवार, विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. आज या आभासी कार्यक्रमाला वक्ते म्हणून लाभलेले डॉक्टर दिवसे सर, कार्यकारी अध्यक्ष, मराठी भाषा अभ्यास मंडळ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, तसेच दुसरे वक्ते आहेत डॉक्टर संजय सिंगनजुडे, मराठी विभाग प्रमुख, विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, न्यू नंदनवन, नागपूर. दोन्ही महानुभावांनी इतकं उत्कृष्ट कुसुमाग्रजांवर व्याख्यान दिलेलं आहे, तर मला आता सांगण्यासाठी काहीच राहिलेलं नाही आहे. मला डॉक्टर माधव कोंडणगिर यांनी थोडंसं लिटरेचर दिलं होतं, पण तेही अपूर्ण जाणार आहे, तरी मी प्रयत्न करतो सांगायसाठी. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर, जन्म 27 फरवरी 1912, मृत्यू आहे 10 मार्च 1999. हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. ते आत्मनिष्ठ व सामाजिक जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देवी ते दीप्यमान रत्न असे करतात. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानदीप पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांची थोडीशी माहिती आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातील अग्रगण्य कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते, परंतु दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कवी कुसुमाग्रज यांचे प्राथमिक शिक्षण हे पिंपळगाव येथेच झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाकरिता ते नाशिकला गेले. त्या ठिकाणी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल मधून आपला माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तसेच मुंबई विद्यापीठातून त्यांनी आपली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. सन 1930 साली वि. शिरवाडकर शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी रत्नाकर नावाच्या मासिकातून आपली पहिली कविता प्रसिद्ध केली. आपले BA पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सन 1934 ते 1936 या काळात चित्रपट व्यवसायात काम केले. त्यानंतर कुसुमाग्रज हे नाशिक येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी अनेक पुस्तकाचे संपादन करण्यास सुरुवात केली. राज्यात सुरू असलेले संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेऊन त्यांनी सत्याग्रह केला. त्यांच्या परिवारात 6 भाऊ 1 बहीण असल्याने बहीण ही सर्वांची लाडकी होती. कवी वि. वा. शिरवाडकर यांनी आज कुसुमाग्रज हे नाव धारण केले. तेव्हापासून त्यांची ओळख कुसुमाग्रज म्हणून पडली. 1930 साली झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रजांनी देखील सहभाग घेतला होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची खरी सुरुवात या लढ्यापासून झाली असे म्हणतात. कुसुमाग्रज हे महान कवी बरोबर एक समाज सुधारक देखील होते. त्यांनी
दलित अनेक व्यथांचे लिखाण आपल्या कवितेतून केले आहे. सन 1936 आणि ध्रुव मंडळची स्थापना केली. तसेच नाशिक जिल्ह्यात आदिवासी समाजांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देखील मदत केली. मराठी अभिरुचीवर 4 दशकापेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक, समीक्षक, प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांच्या समाजाच्या सर्व थरातील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वामधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वर संबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेने आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. मला एक सांगावंसं वाटतं, त्यांची एक कविता आहे, कुसुमाग्रजांची एक कविता आहे, कणा. सरांना म्हटलं मागे माधव सरांना की सर मी कविता सांगू नका त्यांची, सर तुमच्याकडे असेल तर म्हणा आणि वेळ असेल तर बघा, ऍडजस्ट होत असेल तर बघा म्हणे. तर असं आहे, आता वेळ आहे, 1:15 वाजला आहे, मला मोह आवरला नाही म्हणून मी हे कविता म्हणतोय त्यांची, कुसुमाग्रजांची. कणा, कुसुमाग्रज. ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशिनी पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले. भारणीला घेऊन संगे सर आता लढलो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशात हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. ही एक कविता आहे शिरवाडकरांची, म्हणजे कुसुमाग्रजांची. मला आवडली म्हणून तुमच्या समोर सादर केलं. आणि आज या दोन्ही वक्त्यांनी खूप उत्कृष्ट असं व्याख्यान आपल्या समोर, म्हणजे कुसुमाग्रजांचं जे साहित्य जे आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे ते सगळं आपल्या समोर मांडलेलं आहे. अजून मला एक थोडस आठवते आहे, कुसुमाग्रजांची एक नाटक नटसम्राट, त्याच्यात डॉक्टर श्रीराम लागू यांनी भाग घेतला होता आणि नाटक केलेलं होतं. तो मला पाहण्यात म्हणजे आला नाही, पण त्यांचा एक सिनेमा निघाला होता नटसम्राटावरती. आणि त्या नटसम्राटामध्ये नाना पाटेकर यांनी भाग घेतला होता, मुख्य नट म्हणून त्यांनी भाग घेतला होता. तो नटसम्राट मला पाहण्याचा योग मिळाला. जसं आता सरांनी सांगितलं, शिंगजुळे सरांनी सांगितलं की बा पोरगा हाकलून देते आई वडिलांना, ते सगळं आई वडील मुलीकडे जातात आणि मुलींनी आरोप लावला आई वडिलांवर की बा माझा दागिने गेले, पैसे गेले म्हणून ते मुलीचं घर सोडून रस्त्यावर आले. म्हणजे आपलं सगळं घरदार विकून ते पोरीकडे गेले होते, मुलाकडे गेले होते. दोघांनी हाकललं आई बाबांना आणि हाकलून ते रस्त्यावर आले. आणि म्हणून त्याच्यातलं एक वाक्य आहे, घर देता का घर,
हे एक मला नाटक त्यांचं म्हणजे पाहायला म्हणजे सिनेमा पाहायला मिळाला आणि खूप आवडला मला. असं नेहमी 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 पाहावं असं वाटतं. जर असं कुठे त्याचा जर क्लिक मिळाली तर महाविद्यालयात दाखवता येईल, असं काही प्रॉब्लेम नाही. आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे महाविद्यालयातले प्राध्यापक मंडळी यांचे अभिनंदन करतो, आयोजकांचे अभिनंदन करतो आणि जे मान्यवर उपस्थित आहेत आपले दिवसे सर आणि चंदन खेडे सर यांचे पण मी खूप खूप अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि माझ्या इथेच वाणीला विराम देतो. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद सर. तुम्ही खूप चांगल्याने विवा शिरवाडकरांच्या साहित्यातील मानवतावाद या विषयावर आपले विचार मांडले. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद करते. आणि आयोजकांनी मला सूत्रसंचालन करण्याची संधी दिली त्यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आभार प्रदर्शनासाठी मी माझ्या वर्ग मैत्रिणीला म्हणजे पायल लोढे हिला आमंत्रित करते. पायल व्हिडिओ सुरू. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहोल खरेच धन्य एक तो मराठी, धर्मपंथ जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. सर्वप्रथम मराठी दिवसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांना मी धन्यवाद म्हणते. आपला सर्वांनी किमती वेळ काढून या कार्यक्रमाला वेळ दिला. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान डॉक्टर चंद्रशेखर कुंभारे सर यांनी आपल्या या कार्यक्रमाला किमती वेळ देऊन आजच्या या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच प्रमुख अतिथी संजय सिंगनजुळे सर आणि दर्शन दिवसे सर यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मराठी दिवस काय असते हे सांगितले आणि खूप मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच डॉक्टर माधव कांडनगिरे सर यांनी खूप सविस्तर असे प्रास्ताविक केले आणि मराठी दिवस म्हणजे नेमकं काय असते हे सांगितले त्याबद्दल मी त्यांचे मनातून आभार मानते. तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्र या कार्यक्रमाला उपस्थितीत राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि विशेष म्हणजे कांडनगिरे सर यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी आम्हाला विचारले आणि आम्हाला करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी सरांचे खूप मनातून आभार मानते. थँक्यू सर. आणि मानसी मन्ने हिने खूप चांगल्या प्रकारे संचालन केले त्याबद्दल मी तिचे आभार मानते. आणि हा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद. चला, धन्यवाद दिवशे सर, सिंगनजुळे सर धन्यवाद, कर्णाशे सर धन्यवाद, विशेष म्हणजे सुदाम राठोड सर धन्यवाद आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांना धन्यवाद.